नागपूरच्या अजनी पोलीस ठाणे हद्दीत शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शताब्दी चौक परिसरात वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार मालती आत्माराम पाल या सहकाऱ्यांसह वाहन तपासणी आणि चालांची कार्यवाही करत होत्या। दरम्यान आरोपी इंजमामुल कामिल खान याने कार्यवाहीला विरोध करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला। आरोपीने महिला पोलीसला शिवीगाळ करत बोरीने डोक्यावर आणि हाताने मारहाण केली। इतकेच नव्हे तर पाहून घेण्याची धमकीही दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। अजनी वाहतूक झोन अंतर्गत शताब्दी चौक येथे सकाळी 9 ते रात्री 21 वाजता दरम्यान महिला पोलीस हवालदार सौ मालती आत्माराम पाल या कर्तव्यावर हजर होत्या। संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास आनंद ग्लासेस समोरून शताब्दी चौकातील आनंद ग्लासेस समोरून एक मोटरसायकल क्रमांक आहे MH49 BJ 3051 ह्या वाहनावरील चालक विदाऊट हेल्मेट येत असताना दिसून आल्याने सदर महिला पोलीस कर्मचारी यांनी त्या वाहनास थांबवले असता त्या वाहनावरील जो चालक आहे, चालक नामे आहे इंजामामुल खान, वय 35 वर्ष, राहणार खरबी चौक, नागपूर, याने त्या महिलेची वाद घातला। त्या महिलेला शिवीगाळ करून वाद घालत असताना त्याने त्याच्या जवळील जे वाहन आहे तिच्या अंगावर चढवले आणि त्यानंतर जे त्याच्या जवळील बोरी होती ते बोरी ज्यामध्ये लोखंडाचे काही सामान होते त्याने तिला मारहाण केलून जखमी केले। सदर महिला कर्मचारी हे नमूद वाहन चालकावर कारवाई करीत असताना नमूद इस्माने त्याच्या शासकीय कामात अडथळा करून कारवाई करण्यास अडथळा निर्माण केला व तिला जखमी केले। त्यावरून सदर महिला पोलीस हवालदार मालती पाल यांनी पोलीस स्टेशन अजनी येथे तक्रार दिली व पोस्टे अजनी येथे CR नंबर 206/26 कलम 132 121(2) 351(2) 352 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू आहे। त्या महिलेने नमूद इस्मात अडवून त्यांना त्याच्या वाहनाचे मागील चालान चेक केले असता त्यांचे जुने चालान 21,000 समथिंग काहीतरी चालान होते। ते त्याबाबत माहिती असला त्यांनी पुन्हा त्यांच्यासोबत वाद घातला की तुम्ही माझे चालान कोण भरणार, तुम्हाला काय अधिकार आहे, यावरून शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद घातला आणि गाडी अंगावर चढून मारहाण केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।